प्रातःकाळ झाला स्नान करुणी नामा आला. एकनाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. काय झालं म्हणे, प्रातःकाळ झाला, सकाळ झाली, स्नान करुणी नामा आला, जाऊन या राऊळाशी घाली लोटांगण देवाशी. राऊळामध्ये देवाकडे गेले, लोटांगण घातलं, देवाला नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला. नमस्कार सुद्धा कसा करावा अनेक संतांच्या प्रमाणातून आपल्याला कळून येतं. भगवंताला करत असताना नमस्कार तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, प्रथम भेटी अलिंगन मग चरण वंदावे. तर पूर्वीची काळाची पद्धत अशी होती म्हणे की गेल्यानंतर अगोदर प्रथम भेटी अलिंगन, अगोदर अलिंगन असायचं. आता सांगायचं का नंतर सांगितलं. प्रथम भेटी अलिंगन मग चरण वंदावे. आल्या आल्या अगोदर पांडुरंगाला आलिंगन द्यावं आणि मग चरण वंदावे, मग त्याच्या चरणावर नमस्कार करावा. नमस्काराची पद्धत आहे का, पांडुरंगाच्या नमस्काराची पद्धत. गेल्यानंतर अगोदर देवाला आलिंगन द्यायचं आणि मग देवाच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. खरं तर मला कधी कधी तात्विक दृष्टीने वाटतं की हे असं का असेल. मी उगी एक सहज त्याच्यातनं अर्थ काढलेला, चुकीचा असेल बरोबर असेल माहीत नाही, पण प्रथम भेटी अलिंगन, आलिंगन देणं म्हणजे अद्वैताची अवस्था आहे, आणि मग चरण वंदावे म्हणजे कल्पित द्वैताची अवस्था आहे. आपल्याकडे जे भक्तिशास्त्रामध्ये तत्वज्ञानामध्ये अद्वैतापेक्षा ही पुढं जर काय असेल तर ते कल्पित द्वैत म्हणून सांगितलं. भक्त्यर्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. मला पुढं बोलायचं आहे नामदेव यांच्या संबंधाने, हे चिंतन पुढं बोलेल. गुरुकृपा झाल्यानंतर नामदेव यांचं भजन कसं सुरू झालं थोडा तात्विक भाग मांडता येईल आपल्याला. पण अगोदर भेटल्या अगोदर आलिंगन द्यावं आणि मग चरण वंदावे. पायाचा नमस्कार महत्त्वाचा मानला. आता लोक जी वारी करतात ना, ती वारी करण्याची पद्धत फार वेगळी आहे. पूर्वीची वारीची पद्धत मी ऐकली. हे आम्ही पंढरपुरामध्ये आपल्याकडे फड परंपरा असल्यामुळे माहीत आहे. दशमीचं स्नान महत्त्वाचं. ऐका, वारीमध्ये असे सांगितलं जातं की शुद्ध दशमीचं स्नान महत्त्वाचं, एकादशीचा जागर महत्त्वाचा आणि द्वादशीची क्षरापत महत्त्वाची. या 3 गोष्टी म्हणजे वारी परिपूर्ण झाली. त्यामुळे नवमीला संध्याकाळी किंवा दशमीला सकाळपर्यंत वारकरी पंढरपुरात हजर राहायचा. गेल्या गेल्या स्नान करायचं, दशमीचं पूर्ण दिवसभर तिथं राहायचं, एकादशीची दिंडी प्रदक्षिणा, रात्रीचा हरिजागर, द्वादशीची क्षरापत झाल्यानंतर मग गावाकडे यायचं. याला म्हणायचं वारी. आता लोक वारी कशी करतात न सांगितलेलं बरं. दुपारच्या फराळीला घरी असतात. पूर्वी पायाचं दर्शन, आता पायाचं दर्शन लवकर होत नाही. तुम्ही जर पंढरपूरला आता येतच आहात त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की पायाचं दर्शन घ्यायचं झालं तर कमीत कमी 20-20, 22-22 तास उभं राहावं लागतं. मग लोकांनी काय केलं, शॉर्टकट मार्ग काढला. कोणता? मुखदर्शन. आता मुखदर्शन सुद्धा 2-3 तासाशिवाय होत नाही, 3 तास तरी कमीत कमी लागतात वारीमध्ये मुखदर्शन. आता मुखदर्शनापेक्षा आणखीन एक शॉर्टकट मार्ग काढला लोकांनी. काय? नामदेव पायरी दर्शन. त्यातल्यात आपल्या लोकांना तर तेच पाहिजे, बस झालं बाबा, आम्हाला काही नाही. नामदेव पायरी दर्शन. आणखीन एक मार्ग काढलाय महाराज. नामदेव पायरी दर्शन सुद्धा आता लवकर होत नाही. तुम्ही बघा, तुम्ही गेल्यानंतर वारीला तुमच्या लक्षात येत असेल नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला सुद्धा अर्धा तास लागतो, इतकी गर्दी असते नामदेवरायाच्या पायरीजवळ. मग काय लोकांनी मार्ग काढला, आणखीन एक शॉर्टकट मार्ग काढला. काय? चौफळ्यात उभा राहायचं आणि कळस दर्शन. आता भविष्यामध्ये स्टँड दर्शन निघतं का काय कोणास ठाऊक. झाली वारी पूर्ण. लोक अशी बदलत यायला लागले. नामदेवराय पंढरपुरामध्ये, नामदेवराय पांडुरंगाच्या दर्शनाकरता आले. प्रातःकाळ झाला, स्नान करुणी नामा आला, जाऊन या राऊळासी घाली लोटांगण देवासी. देवाला लोटांगण घातलं. देवानी नामदेवरायला विचारलं, एवढं सकाळ सकाळ आज कसं काय? प्रातःकाळी ना, लवकरच आलात म्हटले. कसं काय आलात? आलो म्हटले देवा. बरं, लोटांगण घातलं, सगळं झालं. नामदेवरायांनी पांडुरंगाने हसून नामदेवरायाला विचारलं, कसं काय, काय आहे आज नेमकं नियोजन? नामदेवरायांनी सांगितलं, देवा तुला सांगू का, जेवण या जातो बाजारा. नामदेवराय सांगायला लागले, जेवण या जातो बाजारा. आता मी काय करतो, घरी जातो, जेवण करतो आणि बाजाराला जातो. वडिलांनी सांगितलंय म्हटले, काय बाजार करत नाही, अमुक नाही तमुक नाही. आता वडील खवळायला लागलेले आहेत. देवा तुला माहीत आहे का, मी मोठा झालोय. कोण म्हणतायत? नामदेवराय देवाला.
मी मोठा झालो आहे, आता लहान समजू नको मला, आता काही जबाबदारी पडली पाहिजे माझ्यावर, मी काही ना काहीतरी आता जबाबदारीची कामं घरातली केली पाहिजे. देवा काय तुला काय, काही नाही ना काही नाही, तुला मागं नाही पुढं नाही. बघा हे लढीवाळ बोलणं होतं. तुम्हाला सांगू का, नामदेवराय इतकं लढीवाळ भक्त वारकरी संप्रदायात कोणता संत झाला नाही म्हटलं. नामदेवराय एवढा लढीवाळ भक्त. नामदेवराय म्हणजे लढीवाळ भक्त. काय नामदेवरायांचं चरित्र ऐकत असताना, वाचत असताना अंतःकरण भरून जातं, डोळ्यामध्ये अश्रू येतात, इतका लढीवाळपणा. नामदेवरायांनी देवाला सांगावं, देवा तुला काय, मागं नाही पुढं नाही, तुला कोण विचारणारं नाही, तुला कोणी कामं कर म्हणून सांगत नाही, तू काय बाबा निवांत आहे, तुझं काय, तुला कोण बोलणारं नाही, आम्हाला आई वडील आहेत, तुला आई ना बाप. नामदेवराय म्हणतात देवाला, तुला आई नाही न बापही नाही तुला, पण आम्हाला मात्र आई बाप आहेत, त्यांचा धाक आहे, कामं करावी लागतात घरातली. बरं मग काय आता काय ठरवलंय काय, जेवणीया जातो बाजारात, आता घरी जातो जेवण करतो आणि बाजाराला जातो. पांडुरंगाने विचारलं, नामदेवा खरं तर तू माझ्यापासून जाणं जरा मला हेच वाटतं, पण येणार कधी तू, जेवणीया जातो बाजारात पण कधी येणार, त्वरित येईन माघारा, काळजी करू नको म्हटले. नामदेवांनी सांगितलं त्वरित या शब्दाचा अर्थ आहे ताबडतोब. मी जेवणीया जातो बाजारा आणि त्वरित येतो माघारी. त्वरित येतो माघारी म्हटले, येईल माघारी, त्वरित येतो, लवकर येतो, काळजी करू नको देवा. जातो बाजारामध्ये काय देवा, हे जायचं आणि विकायचं आहे, बाजार म्हणजे काय विकायचं आहे. एक फक्त असं गिराईक एखादं भेटावं, भेटल्याबरोबर सगळंच्या सगळं त्याला देतो, लगेच माघारी येतो, मग तर तू मीच आहे की म्हटले, येतो लगेच विकायचं, काय अवघड आहे त्याला. बरं ठीक आहे. घरी आले, जेवण केलं, कपड्याचं गठोडं डोक्यावर घेतलं, नामदेवराय बाजाराला गेले. बाजारात आले, कापडाचा धंदा सगळं ते मांडून ठेवलं. गिराईक यायला लागले एक 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 घेण्याकरता. नामदेवरायाकडे ते गिराईक फार गमतीचे असतात. कापड दुकानात बघा तुम्ही, आपण कापड दुकानात जातात ना, ते गिराईक मी कधी कधी निरीक्षण करत असतो. त्या अलीकडे नवीन शब्द आला आहे, ते व्हरायटी नाही का, व्हरायटी काहीतरी नवीन दाखवा. बघा कापड दुकानात जातात आणि ती गिराईक मोठ्याने म्हणतं नवीन दाखवा. तो दुकानदार 10 वर्षापूर्वीचं दाखवतो, त्यालाच म्हणायचं नवीन दाखवा. आपल्याला तर काय कळतं कापडातलं, पण आपल्याला वाटतं बघा असं म्हणावं लागतं बरं का, असं म्हटल्यामुळे नवीन दाखवलं. नवीन दाखवलं नाही, 10 वर्षापूर्वीचं खपवलं. नवीन कुठलं दाखवलं, त्याचं जे राहिलं होतं 10 वर्षापूर्वी त्यानं ते खपवून टाकलं. लोक यायला लागले नामदेवरायाजवळ. गणोबा नावाचं एक गिराईक आलं, असं एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, नामदेवरायांनी स्वतःही वर्णन केलं. गणोबा नावाचं एक आला म्हणे, व्यापारी आला, गिराईक आलं. दोन्ही तिन्ही पद्धतीने कथा आहे. काय आहे, एक आणखीन एक परवाही बोललो, नामदेवरायांचं चरित्र सांगताना एकनाथ महाराजांनी केलेले अभंग, नामदेवरायांनी स्वतः केलेले अभंग, जनाबाईंनी केलेले अभंग, गोंदा विठा या सगळ्यांनी केलेले अभंग, त्या सगळ्यांच्या अभंगामध्ये एकच चरित्राचा भाग पण काही वेळेस वेगवेगळ्या अंगाने मांडलेला आहे. त्यामुळे थोडा गोश्वाऱ्याने आपण ऐकावं. मला असं वाटतं की हे खरं का ते खरं म्हणण्यापेक्षा नामदेवरायांचं चरित्र भक्तिभावाने ऐकावं हे महत्त्वाचं. खरं खोटं करण्यामध्ये वेळ घालवही नाही. खरं खोटं करण्यामध्ये बुद्धीचा कस होतो आणि बुद्धी झिजत राहते, आणि मुख्य जी बुद्धीला भावनिकतेची जोड लागायची असते ती जोड बाजूलाच राहते, आणि मग बुद्धी खिस पाडण्याकडे जास्त जाते, पण परमतत्वाकडे प्रवेश करण्याकरता बुद्धी जात नाही मग लवकर. त्यामुळे कथा ही कथारूपानेच ऐकायची असते. आणि मला इथं कथा सांगितलेली असल्यामुळे इथं संशोधनाचा हे काही व्याख्यानाचा विषय नाही. संशोधनाचा विषय बोलायला लागल्यानंतर मग आपल्याला अनेक मतमतांतरं मांडता येतील. कोणी काय मांडलं, कुणी काय मांडलं. नामदेवरायावर अभ्यास करणारा काही एकच वर्ग असत नाही. महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबपर्यंत नामदेवरायांचा प्रचार आणि प्रसार आहे. त्यामुळे भारत देशातले सगळेजण नामदेवरायांच्या चरित्राचा अभ्यास करतात, भारत देशातले अभ्यास करतात. तुम्हाला मी आणखीन एक घडलेली घटना सांगून पुढे जातो नामदेवरायांच्या चरित्राच्या संबंधाने. आपण तरी फार कमी अभ्यासू आहेत नामदेवरायांच्या चरित्राचे. योगायोगाने नामदेवरायांच्या कृपेने म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने किंवा मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या माणकोजी महाराजांच्या आशीर्वादाने एक फार मोठा बहुमान वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने माझ्या पदरामध्ये पडला. त्याचं कारण असं झालं, दुबईमध्ये एक आपलं जे महाराष्ट्र मंडळ आहे दुबई देशामध्ये, त्या महाराष्ट्र मंडळाने नामदेव महाराजांचा समाधी सोहळा करायचा ठरवला. गेल्या वर्षी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा त्यांनी 1 वर्ष तुकाराम महाराजांचा केला होता, 1 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांचा केला होता. गेल्या वर्षी त्यांना वाटायला लागले की नामदेव महाराजांचा समाधी सोहळा केला पाहिजे, आणि मग ते दुबईतले सगळेजण आपल्या महाराष्ट्रातली मंडळी एकत्रित झाले आणि नामदेवरायांचा समाधी सोहळा करायचा. तर मग नामदेवरायांचं सगळ्यात महत्त्वाचं जर तत्त्व काय असेल तर ते कीर्तन.
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्यामुळे वारकरी कीर्तन झालं पाहिजे. नारदीय कीर्तन वेगळं आणि वारकरी कीर्तन वेगळं. वारकरी कीर्तन झालं पाहिजे आणि मग वारकरी कीर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून दुबईतल्या सगळ्या मंडळींनी नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपल्या देशाच्या बाहेर पहिलं वारकरी कीर्तन करण्याचा मान माझ्या पदरामध्ये पडला. तो नामदेव यांच्याच कृपेने पडला होता, पहिलं वारकरी कीर्तन करण्याचा. माझ्याकडे त्याचे फोटो आहेत, ते मी तुम्हाला दाखवेल. नामदेव यांच्या समाधी सोहळा फार मोठा त्यांनी साजरा केला. मला तिथं गेल्यानंतर आश्चर्य काय वाटलं सांगतो ऐका. मला वाटलं की दुबईची मंडळी आहेत, जाऊ आपण नामदेव यांचं चरित्र आपल्या पद्धतीने सांगू. याचा अर्थ यांना माहीत नाही, फार माहीत नसणार आहे. आपणच मोठे हुशार शहाणे असं प्रत्येक महाराजाला वाटतं. आपल्याशिवाय कोण शहाणा आहे. त्याच आविर्भावामध्ये मी गेलो आणि दुबईला जायचं म्हटल्यानंतर मग नटून अभ्यासापेक्षा नटून थटून जाण्यावर जास्त जोर असतो आम्हा महाराज लोकांचा. आणि मग मी अगदी तयारीमध्ये तिथं गेलो. आम्ही गेलो, माझ्याबरोबर माझे मित्र आमच्या पंकज महाराजांना माहीत आहेत, हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील दादा आळंदीकर, तेही होते. त्यांचं प्रवचन, माझं कीर्तन, आम्ही दोघंही तिथं गेलो दुबईमध्ये. आणि मग तिथं गेल्यानंतर मग त्यांनी सगळी व्यवस्था केली, सगळं झालं. तिथला जो कॉन्सुलेट हॉल आहे, म्हणजे ज्या हॉलमध्ये आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तिथं दुबईमध्ये जाऊन जे भाषण केलं होतं, त्याच हॉलमध्ये नामदेव महाराजांचा समाधी सोहळा त्यांनी केलेला होता. आणि मग तिथं गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या त्या समाधी सोहळ्याकरता गेल्यानंतर तिथं जे प्रास्ताविक तिथले आदरणीय गोखले सर म्हणून आहेत, त्यांनी जे प्रास्ताविक केलं, जवळजवळ 45 मिनिटाचं प्रास्ताविक केलं. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल, 45 मिनिटाच्या प्रास्ताविकामध्ये नामदेव यांचं जे चरित्र त्यांनी सांगितलं, ते नरसी गावापासून ते पंजाबापर्यंतचं चरित्र त्यांनी व्यक्त केलं. इतक्या गोड पद्धतीने त्यांनी नरसी गावाचा इतिहास सांगितलेला होता. दुबईतला माणूस दुबईत बसून जर नरसी गावाचा अभ्यास करत असेल तर नामदेव यांचा व्यापकपणा किती आहे याचा विचार करा. दुबईतला माणूस, आणि मी त्याचा साक्षीदार आहे, मी ते ऐकलेलं आहे. आणि मग त्यांचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी आता कीर्तनात काय सांगायचं, का कारण माझ्यापेक्षा इतका अभ्यासू त्यांचं भाषण झालेलं होतं. मग मी शेवटी त्यांनाच विचारलं, त्यांच्याकडनं मुद्दे घेतले आणि कीर्तन केलं. हे अशी गंमत आहे. आपण त्या मानाने अभ्यासाला फार कमी आहोत आपण. आणि मग मी त्या दिवशी ठरवलं की नामदेव यांच्या चरित्राचा अभ्यास करायला लागायचं. आणि मला वाटतं त्या दिवशी नामदेव यांच्या चरित्राच्या अभ्यासाला केलेली सुरुवात आज नरसीमध्ये परिपूर्ण होते आहे. हे त्याचं फल आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ मला सांगायचा आहे की आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहत असून सुद्धा आपण त्या मानाने आणखीन वाङ्मयाकडे आणि चरित्राकडे कमी पाहतोय. पण परराज्यामध्ये, परदेशामध्ये आज आपण पंजाबमधून इथं आपण बघतो, गुरुद्वार इथं आहे, ती मंडळी किती नामदेव यांच्या सेवेमध्ये रत आहेत आपण पाहतो आहोत. नामदेव यांचं चरित्र, नामदेव यांच्या या कथेचा भाग अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला. मला असं वाटतं की त्या सगळ्यांमध्ये भांडणं करण्यापेक्षा समन्वय साधावा. ठीक आहे, एकनाथ महाराजांनी ही कथा सांगताना एक भाग वापरलाय. पांडुरंग नामदेव यांनी स्वतः काही अभंग केलेले आहेत, जनाबाईंनी काही याच्यावर लिहिलेलं आहे. आपल्याकडे एक त्या विना गोसावींनी नामदेव यांचं चरित्र केलं, छोटं पुस्तक आहे. त्याचबरोबर परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय शंकर महाराज खंदारकरांनी अतिशय गोड लिखाण केलंय नामदेव यांच्या चरित्राचं. छोटंच पुस्तक आहे पण अतिशय गोड आहे. किंवा महाराष्ट्र सरकारने जी नामदेव यांची गाथा प्रकाशित केली, त्याच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा नामदेव यांचं चरित्र अतिशय चांगल्या पद्धतीने संशोधनपूर्ण मांडलेलं आहे. नामदेव यांच्या चरित्रामध्ये मी थोडा एकनाथ महाराजांच्या एका अभंगाचा विचार करून नामदेव यांचा हा घटनाभाग सांगत पुढे जातो. नामदेवराय बाजारात गेले, ते कापडाचं गठोडं होतं ते घेऊन बसले. तो गणोबा नावाचा एक गिराईक त्यांच्या समोर आलं. त्यांनी ते सगळे कपडे वगैरे बघितले आणि त्यांनी सांगितले, हो मला हे पाहिजे बरं का, मी घेतो, मी गिराईक आहे. नामदेवरायला एवढा आनंद झाला कारण नामदेवराय बाजारात जाऊन बसल्याबरोबर तो गणोबा आला होता. म्हणजे बसल्या बसल्या नामदेवरायांना वाटायला लागलं की वडिलांनी तर सांगितलं दिवस दिवस बसावं लागतं, गिराईक येत नाही, मला तर लगेच आलं. वडील खोटे बोलतात का काय? नामदेवरे असते. बरं, बसल्या बसल्या गिराईक आलं, ते गिराईक आलं ते आलं, असं गमतीचं गिराईक आलं. त्या गिराईकांनी सांगितलं, नामदेवरांनी विचारलं तुम्हाला किती कपडे पाहिजे? ते म्हटले नाही नाही, अख्खा मालच पाहिजे तुझा. नामदेवराला एवढं आश्चर्य वाटायला लागलं, मला वडिलांनी सांगितलं 10-10 दिवस कपडे घेऊन जातो तरी माल संपत नाही, माझा तर 10 मिनिटात माल संपला, अख्खाचा अख्खा माल. पण त्या गिराईकांनी सांगितलं, मग वडिलांनीही सांगितलं होतं उदारपादार थोडंफार करावं लागतं, नाही असं नाही, धंदा आहे हा, उदारपादार थोडं होत राहतं म्हटले, परंतु माणसं बघून उधारी द्यायला लाग जरा, असं सांगितलेलं होतं. त्यांनी त्या गणोबांनी सांगितलं, मी तुमचा सगळा माल घेतो पण माझ्याकडे पैसे आत्ता नाहीत, मी तुम्हाला 8 दिवसांनी पैसे देईल.
नामदेवांनी सांगितलं काही हरकत नाही, वडिलांनी सांगितलंय धंद्यामध्ये उधारी चालत असते म्हणले. उधारीचे धंदे वेगळे, बिगर उधारीचे धंदे वेगळे. माफी मागून बोलतो, कीर्तनकार का वाढले जाऊ दे आता, नको जास्त त्याच्यावर बोलायला. उधारीचा धंदा चालतंय असं सांगितलं होतं वडिलांनी, घ्या म्हटले. पण वडिलांनी सांगितलं होतं काहीतरी घाणकट ठेवून घ्यायला पाहिजे. म्हणून त्या गणोबाला विचारला, अहो तुम्ही मला माझ्याकडे काय ठेवणार, त्या बदल्यात काय ठेवणार. हो आहे की म्हटले. काय. भला मोठाच्या मोठा धोंडा दिला त्याच्याजवळ, नामदेवरायाजवळ. म्हटले हे धोंडोबा तुमच्याजवळ घ्या, मी जोपर्यंत पैसे देत नाही हा धोंडा तुमच्याकडे राहील. नामदेवरायांना वाटलं ठीक आहे, काही हरकत नाही. तो धोंडा उचलला, डोक्यावर कपड्याचं गटुडं देऊन टाकलं, धोंडा डोक्यावर घेतला, निघाले. हे बघा बाजार करणारे कसले व्यापारी असतील नामदेवराय. भलं मोठं मोठं कपड्याचं ते मोठं गटोडं देऊन टाकलं आणि धोंडा डोक्यावर घेतला. नामदेवराय आनंदात घरी आले. घरी आल्याबरोबर तो धोंडा आतल्या ज्या घरामध्ये एक जी होता, आता हे घाण ठेवलेलं कुठंतरी चांगल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे ना, कुणी घेऊन जाऊ नये. आता धोंड्याला कोण घेऊन चाललंय, पण ते आतमध्ये ठेवलं पाहिजे म्हणून नामदेवरायांनी तो धोंडा आतमध्ये आतल्या खोलीमध्ये आणून ठेवला. बाहेरनं कुलूप लावलं आणि लगेच धावत धावत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. लगेच पुन्हा चरणावर नतमस्तक. लगेच देवाने विचारलं कसं काय, लवकरच आला. काय सांगायचं देवा तुझी कृपा. गेल्या गेल्या गिराईक भेटलं, अख्ख्या मालाला गिराईक भेटलं. म्हटले असं सगळा माल सगळा झाला आज. म्हटले काय मी खुश आहे, वडिलांना बाबांना आमच्या एवढा आनंद होईल, असा पुत्र व्हावा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा नाही का, ज्याचा तीही लोकी झेंडा म्हणल्यासारखं असला पुत्र व्हावा असं वडिलांना वाटत असेल. म्हणले का गेल्या गेल्या गिराईक भेटलं, सगळा माल विकून आलो, 10-5 मिनिटामध्ये आलो. याचा अर्थ रोजच्या. आणि मग नामदेवराय म्हणायला लागले काय गंमत आहे, मला वाटायचं की व्यापार करणं फार कठीण असतं का, अमुक असतं का, किती सोपं आहे रे देवा. देवाने सांगितलं हो सोपंच आहे. म्हटले काही हरकत नाही. पुन्हा त्याचं भजन वगैरे सुरू झालं. सायंकाळ झालेली होती. माघारी घरी आले. घरी आल्यानंतर वडिलांनी विचारलं झालं का आज बाजार. हो झाला. माल काय राहिला, काय काय विकला, काय सगळा माल विकला. तामाशेटीला आश्चर्य वाटायला, सगळा माल विकला. हो. अरे असं कसं काय. म्हटले इतकं गिराईक होतं का आज, एवढं गिराईक तुझ्याकडे आलं. ते म्हटले एकच गिराईक आलं, एकच गिराईक आलं. हो. आणि एवढा माल घेतला. हो सगळाच्या सगळा माल घेतला. किती पैसे आले. नाही उधार दिलंय. बरं ठीक आहे. म्हटलं काय ठेवून घेतलं. फार महत्वाची वस्तू ठेवून घेतली. म्हटले कुठं आहे. आतल्या घरात ठेवलंय. मग तर वडिलांना आनंद झाला का आतल्या घरात कुलूप लावून ठेवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं दिलंय त्यांनी घाणखत. वडिलांनी विचारलं उघड दरवाजा. दरवाजा उघडला आणि आतून तो धोंडा नामदेवरायांनी दाखवला. हे बघा हे घाण ठेवलंय. म्हटले. वडिलांनी विचारलं काय आहे. म्हटले हे धोंडोबा. माल कुणाला दिला. गणोबा. गणोबाला दिलाय म्हटले. आणि त्यांनी हे दिलंय. दामाशेठीने डोक्याला हात लावला आणि ते म्हटले काय रे बाबा. म्हटले असा कुठं धंदा करत असतात का, धोंडा ठेवून सगळा माल कोणी देत असतं का, काय तुला अक्कल आहे का, अमुक आहे का तमुक आहे का. बोलायला सुरुवात केली. नामदेवरायांचा चेहरा असा पडलेला झाला. नामदेवरायांनी सांगितलं बाबा तुम्ही तर म्हटलं ना काहीतरी ठेवून घेऊन माल दिला तर चालतो. अरे काहीतरी ठेवून घेऊन म्हणून काय धोंडा ठेवून घेत असतात का. धोंड्याला काय किंमत आहे. आणि तो उद्या नाहीच आला तर त्याला काय घेणं देणं पडलं या धोंड्याचं. जा म्हटले त्याच्याकडे जाऊन मागून आण. नामदेवराय त्या गणोबाच्या घरी गेले. गणोबाला सांगितलं बाबा झालं ते माझ्याकडनं चुकून झालंय, तू काय असेल ते पैसे देईन, तुझा तो धोंडा घेऊन जा. ते गणोबांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नाही, तुला सांगितलं न देतो, जा निघून. हाकलून लावलं. नामदेवरायाला वाईट वाटायला लागलं. काय करावं. नामदेवराय पुन्हा पांडुरंगाच्या देवळात गेले. पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाले. देवा असं झालं माझ्याकडून, काय करावं काही कळेना. भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका. म्हटले काहीतरी होईल व्यवस्था. घरी गेले. घरी गेल्यानंतर सांगितलं होईल काहीतरी व्यवस्था. त्या वडिलांना राग आलेला होता. वडिलांनी तो धोंडा उचलला, घरातून उचलला आणि असा बाहेर फेकून दिला. काय करता या धोंड्याला. असं फेकून दिल्याबरोबर त्या धोंड्याकडे बघितलं तर त्या धोंड्याचं अख्खं सोनं झालेलं होतं. त्या धोंड्याचं सोनं झालेलं बघितल्याबरोबर मग गोनाईला आणि दामाशेठीला आनंद वाटला. अरे 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 ते सोनं आहे. म्हटले आणा आणा कुणीतरी बघेल, लपून ठेवा असं म्हणायला लागले. नामदेवरायांनी सांगितलं नाही नाही बाबा मी गणोबाला बोलून आणतो त्याच त्याला देऊन टाकतो. मी गणोबाला बोलून आणतो म्हटले त्याच त्याला देऊन टाकतो. दामाशेठींनी सांगितलं आता तरी अक्कल येऊ दे. म्हटले असं कुठं असतं का. म्हटले हे बरोबर आहे. म्हटले उगं सांगू नको कोणाला. आणि त्याच्या आनंदामध्ये दामाशेठी आणि गोनाई राहिले. एकनाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय ऐका. नाम्याच्या कारणे देवे नवल केले. नाम्याच्या कारणे देवे नवल केले, धोंडोबाचे झाले सुवर्ण ते. एकनाथ महाराज सांगतात देवाने हे नवल केलं. भगवंताच्या चरणावर नतमस्तक झाल्यामुळे देवाने हे नवल केलं. काय नवल केलं. धोंडोबाचे झाले सुवर्ण ते. धोंडा राहिला नाही, धोंड्याचा सोनं झालं, सोन्याचा गोळा झाला तो.
गोनाई दामाशेटी आनंद पै झाला, म्हणती भला भला नामा आमोचा. दोघा आई वडिलांना आनंद झाला. सोनं बघितल्यानंतर कोणाला दुःख होणार आहे महाराज? आनंद झाला. दगड बघितला की दुःख होतं, सोनं पाहिलं की आनंद झाला. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, माहिती आहे, आठवते का बघा. एखादा वाटसरू शेतातून निघाला आणि निघाल्यानंतर नेमकं त्या शेतात असलेला शेतकरी गोफणीतून दगड मारत होता. एक दगड मारला, नेमकं वाटसरूच्या पाठीमध्ये लागला. दगड लागल्याचं दुःख झालं. आई म्हणून खाली बसला. त्या वाटसरूने विचार केला, दगड तरी केवढा आहे पाहावं, म्हणून पाठीमागं वळून बघितला. तो दगड नसतो, सोन्याचा गोळा असतो. होईल का हो दुःख? हा वाटसरू उठून उभा राहिला आणि म्हणला, येऊ दे की 4-5 असले, काही होत नाही मला, येऊ दे. दगड लागल्याचं दुःख आहे, पण सोन्याचा गोळा आहे म्हटलं की सुख आहे. अगोदर दगड होता, दामाशेटीला गोनाईला दुःख वाटत होतं, पण त्याचा सोन्याचा गोळा झाला, आनंदपै झाला, आनंद झाला. काय म्हणायला लागले दामाशेटी आणि गोनाई? म्हणती भला भला नामा मुचा. भला भला असा शब्द वापरलाय, 2 वेळेस भला सांगितलं. फार चांगला आहे बरं, भला या शब्दाचा अर्थ चांगला. गोनाई आणि दामाशेटी म्हणायला लागले, आमचा नामा फार चांगला बरं, आमचा नामा फार चांगला, भला भला. कोणी म्हणायला लागल्या आजूबाजूच्या शेजार पाजारनी, अहो कसं काय भला भला म्हणायला लागलात? नाही नाही म्हटले, भगवंताची भक्ती करतो म्हणून भला, आणि चांगला व्यापार करतो म्हणून भला. नाही का? भला भला 2 वेळेस भला आला. प्रपंचाच्या दृष्टीने भला, परमार्थाच्या दृष्टीने भला, दोन्हीकडून भला झाला ना. आता आपल्या हातून जीव घालतो म्हणून भला, आणि गेल्यानंतर सोन्याचा गोळाच घेऊन येतो म्हणून भला. नाही का? दोन्हीकडून भला म्हणा. भला भला म्हणती नामा आमूचा. नामदेवराय त्यांच्याकडे पाहायला लागले. एकनाथ महाराज सांगतात, नकळे लाघव देवाचे सर्वता. नकळे लाघव, लाघव या शब्दाचा अर्थ आहे लीला. नकळे लाघव देवाची सर्वता, देवाची लीला यांना कळेना. म्हणती नामा आमचा करता झाला आता. या सगळ्या आई वडिलांना मात्र वाटायला लागलं, खरं तर ही देवाची लीला होती, पण ही देवाची लीला म्हणून दामुशेट्टी आणि गोनाई बघत नव्हती. त्या दोघांना असं वाटायचं, आता म्हणती नामा आमूचा करता झाला, आता आमचा नामा करता झाला, घर चालवायला लागला, करता झाला, याच्याकडे कर्तृत्व आलं, घर कसं चालवायचं याला चांगलं कळायला लागलं. देवाचं लाघव आहे हे मान्य नाही त्यांनी केलं. एका जनार्दनी द्रव्याची आशा विसरले सर्वेशा पांडुरंगा. नाथ महाराज सांगतात, द्रव्याची आशा विसरले सर्वथा पांडुरंगा. दामोशेट्टी आणि गोनाई जरी भगवंताचे भक्त असले तरी आपल्या घरात आलेल्या धोंड्याचं सोनं झाल्यानंतर ही देवाची लीला आहे असं म्हणून मानायला तयार नाहीत. उलट सोन्याचा गोळा आला म्हणजे आमच्याच पोराचं हे कार्यकर्तृत्व आहे, आणि म्हणून त्याच्या संबंधाने ती द्रव्याची आशा, बाहेर पडलेला सोन्याचा गोळा असा उचलून घ्यायला सुरुवात केली त्यांनी. द्रव्याची आशा, एका जनार्दनी द्रव्याची आशा विसरले सर्वेशा पांडुरंगा. सर्वेशा म्हणताना नाथ महाराजांनी एक जगप्रसिद्ध सिद्धांत असा सांगितला की जिथं जिथं अंतःकरणामध्ये द्रव्य आशा निर्माण होते तिथं तिथं माणसाला भगवत भजनाचा विसर पडतो. महाराजांची भाषा आहे, द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. कित्येक प्रमाण आपल्याला देता येतील. नित्य आशा अमृतपिंडम. माणसाला मरेपर्यंत धनाची आशा सुटत नाही. आशा अशी गमतीची आहे की माणसाच्या अंतःकरणामध्ये एकदा ती निर्माण झाली की मरेपर्यंत सुटत नाही. बघा तुम्ही, गंमत आहे, बांधलेला माणूस पळतो का न पळतो याच्यावर काही तात्विक चिंतनं केली जातात. एखाद्याला बांधलं त्याला पळायला येईल का? एखाद्याला दोरीनं बांधलं पळायला येईल का? ऐका, ज्याला बांधलं जातं तो पडू शकत नाही. असं जरी असलं तरी शास्त्रकार सांगतात, आशा नावाची अशी एक दोरी आहे की तिनं बांधलं की माणूस पळायला सुरुवात करतो. म्हटलं, आशा नावाची अशी शृंखला आहे, दोरी आहे की त्या दोरीनं जर या जीवाला बांधलं तर माणूस थांबत नाही, माणूस पळायला लागतो. माणूस पळायला लागला की ओळखायचं याला आशा नावाच्या दोरीने बांधलेला आहे. बांधलेल्या माणसाला पळता येत नाही हा जरी लौकिक विचार झाला तरी आशा नावाच्या दोरीने बांधलं की माणूस थांबत नाही हा थोडा तात्विक विचार झाला. मी आपल्या ऐकण्यातलं प्रमाण देतो. लोभाची या सोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा.
लाभाची या सोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. लाभाची या सोसे पुढे चाले मना. मन असं गमतीच आहे की सारखं मिळेल या संबंधाने अशी उडी टाकत राहतं. जुन्या काळामध्ये घोड्यावर प्रवास असायचा आणि मग घोड्यावरचा प्रवास 100 किलोमीटर 200 किलोमीटर प्रवास करायचा. कसा करणार ते? कधी कधी घोडं थकलं आणि जर उभा राहिलं तर त्या मालकाला मोठा प्रश्न पडायचा की आपण पुढं प्रवास कसा करायचा. मग तो मालक काय करायचा, एक गवताची पिंडी घोड्याच्या डोक्यावर बांधायचा. ऐका, गवताची पिंडी घोड्याच्या डोक्यावर बांधायच्या. अशी बांधायचा की त्या घोड्याच्या डोळ्याला ती गवताची पिंडी दिसावी पण तोंडाला तर लागू नये. डोळ्याला दिसावी पण तोंडाला लागू नये अशी बांधायची. आणि मग त्या घोड्याला वाटायचं ही गवताची पिंडी आपलीच आहे, फक्त 2 पावलं पुढं टाकली पाहिजे मग मिळेल. म्हणून ते 2 पावलं पुढं टाकायचं. गवताची पिंडी तशीच पुढं, आणखीन 2 पावलं पुढं, आणखीन तशीच पुढं, अशी 2 पावलं करत करत 100 किलोमीटर घोडा चालत जातो पण गवताची पिंडी काही तोंडाला लागत नाही. अशीच माणसाची स्थिती आहे. आता सुख मिळेल मग सुख मिळेल, आता मिळेल असं करत 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 स्मशानापर्यंत जातो पण सुखाची याची काही गाठ पडत नाही. माणसाची परिस्थिती तर काही वेगळी आहे का? लाभाची या सोसे पुढे चाले म्हणा. एका गावामध्ये एक साधू येऊन बसले. एक श्रीमंत मनुष्य त्यांच्या दर्शनाकरता आला. श्रीमंत आहे, ऐका, दर्शनाकरता आला, पाया पडला, दोन्ही हात जोडले आणि म्हणायला लागला, महाराज मला पैसा आणखीन भरपूर कसा मिळेल याच्याकरता सांगा. कसं पैसा आणखीन कमवता येईल, किती पैसा आणखीन आणता येईल, काहीतरी उपाय सांगा. कोण म्हणतोय? श्रीमंत. मी आपल्याला एक साधी व्याख्या सांगतो. आपण असं म्हणत असतो की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला श्रीमंत आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला गरीब, आपण व्याख्या करतो. पण मी थोडी भारतीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने उलटी व्याख्या करतो. श्रीमंत कोणाला म्हणायचं आणि गरीब कोणाला म्हणायचं? ऐका, जो पाहिजे म्हणतो तो गरीब आणि जो पुरे म्हणतो तो श्रीमंत. जो पाहिजे म्हणतो तो गरीब आणि जो पुरे म्हणतो तो श्रीमंत. एखादा श्रीमंत असूनही जर पाहिजे म्हणत असेल तर त्याच्यासारखा गरीब कोणी नाही आणि एखादा गरीब असूनही जर पुरे म्हणत असेल तर त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. थोडा तात्विक पद्धतीने विचार करा. हा श्रीमंत मनुष्य महाराजांच्या जवळ आला आणि हात जोडले आणि म्हणायला लागला, महाराज काहीतरी सांगा, पैसा भरपूर मिळेल असं काहीतरी सांगा. महाराज मोठे पोहोचलेले होते. महाराजांनी सांगितले, एक काम कर, मी सांगतो तेवढं कर. तो म्हटला, काय? काही नाही, तू घरी जा, अंगणातले खडे गोळा करून आण. ऐका नीट, अंगणातले खडे गोळा करून आण. जेवढे खडे आणशील तेवढ्याचे मी हिरे करून देतो. काय सांगितलं? जेवढे खडे तेवढ्याचे हिरे. मला वाटतं असला साधू आपल्या नरसीत यायला पाहिजे. आमच्यासारख्याचं काहीच काम नाही इथं, नाही का? जेवढे खडे तेवढे हिरे म्हटल्यानंतर काय? जेवढे खडे तेवढे हिरे. हो, नक्की का महाराज? हो. जा तू अंगणातून खडे गोळा करून आण, जेवढे खडे आणशील ना तेवढे हिरे करून देतो. तो महाराज म्हटला, नक्की? हो हो नक्की. साधू महाराजांनी सांगितलं, पण मी इथं बसलोय बरं, नाही तर तू तिकडे गेला की तिकडेच थांबशील. नाही नाही महाराज, अशा महाराजांना कोण सोडायला लागलंय? मी आत्ता जातो. बघ मी इथं थांबलोय, काल्यापर्यंतच आहे, परत नाही मी इथं. नाही नाही, काय काळजी करू नका, आत्ता जातो. तो घरी गेला, अंगणातले खडे गोळा करायला लागला. एक पाठीवर खडे गोळा केले. ऐका, पाठी डोक्यावर घेतली. निघाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, गुरु महाराजांनी सांगितले, जेवढे खडे तेवढे हिरे. पाठीवर खडे घेऊन गेल्यानंतर हिरे किती होणार आहेत? पाठीवरच. एका पाठीने जमतंय काय? असले महाराज पुन्हा कुठं येतात? मग एक पाठी जमत नाही, दुसरी पाठी भरूया. दुसरी पाठी खड्याने भरायला लागला. 2 पाट्या झाल्या. 2 पाट्यावर जमत नाही, एक टीप घेऊन जाऊ. ते मोठं असतं ना, ते टीप भरायला लागला. टिपानी जमत नाही, एखाद्या ट्रॅक्टरची ट्रॉयलीच घेऊ भाड्याने म्हटले. भरायला लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. काला झाला, साधू निघून गेले. हे आणखीनही खडेच गोळा करतंय. होईल का पूर्ण? मला सांगा, होईल का पूर्ण? होईल याची खडे गोळा करण्याची इच्छा पूर्ण नाही. नित्य आशा अमृतपिंडम. माणसाच्या अंतःकरणातली आशा थांबत नाही, सारखी वाढत राहत असते. हे झाल्यानंतर ते झाल्यानंतर ते. एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी द्रव्याची आशा विसरले सर्वेशा पांडुरंगा. अंतःकरणातली द्रव्याची आशा माणसाला भगवंतापासून बाजूला घेऊन जायला लागते. नामदेवांना त्या द्रव्याची आशाच नाही. नामदेवांनी म्हणावं, ते धोंडा, तो सोन्याचा धोंडा तसाचा तसा देऊन टाका. असं असतं का? कुठं म्हणावं? वेड्यासारखं करतोस तू म्हटले, कळतंय का तुला? बोलू नको कोणाला. पण मला सांगा, ती सोन्याचा गोळा गोनाईनी बघितलेला, दामू शेट्टीनी बघितलेला,
आणि तो सोन्याचा गोळा पाहिला आणि दामोशींनी घरात सांगितलं, कोणाला सांगू नका, हे कोणाला सांगू नका. गोनाईला अगोदर सांगितलं, कोणाला सांगू नका. तुम्हाला सांगू का, बायकांचा स्वभाव असा गमतीचा असतो. ती एक बाई दुसऱ्या बाईला सांगते कोणाला सांगू नको, म्हणता म्हणता सगळ्या बायकाला कळतं. त्याचं नाव बाईचा स्वभाव, नाही का. अहो, गोनाई काही गप्प बसेल काय? सोन्याचा गोळा आलाय म्हटल्यानंतर गप्प बसेल? 2 तोळ्याची बांगडी हातात असली तर बाई 3-3दा असं करते. कोणीच बाई हात वर करत नाही, ही एकटीच वर करते का? सोन्याच्या बांगड्या दाखवायच्या, दुसरं काय असतं त्याच्यात? सोन्याचा गोळा घरात आलेला आहे, कोण गप्प बसेल? गोनाईने हळूच शेजारणीला सांगितलं, हळूच तिकडं कळालं. कळता कळता गणोबाच्या कानावर बातमी गेली, आपण दिलेला धोंडा जो होता तो सोन्याचा गोळा झालाय. गणोबाने बाकी काही विचार केला नाही, घरी आला, भांडणं करायला लागला, माझा धोंडा मला द्या, माझा धोंडा मला द्या. दामोशेट्टींनी सांगितलं, नाही तुझा, अमुक नाही, किरकिर सुरू झाली. नामदेवरांनी सांगितलं, असं नाही, त्याचं घेऊन आलो होतो. नामदेवरांनी तो सोन्याचा गोळा आतला उचलला आणि ते बाहेर आणून ठेवला. म्हटले, हे बघ, माझे जे पैसे होते ते पैसे दे आणि हे तुझा धोंडा आहे तो घेऊन जा म्हटले. नामदेवराय त्याला धोंडाच म्हणतायत, सगळेजण त्याला सोनं म्हणतायत, नामदेवराय मात्र त्याला धोंडा म्हणतायत. दृष्टीतला बदल जरा डोळ्यासमोर घ्या. नामदेवरांनी त्याला धोंडाच म्हणावं, आणखी नाही. तो धोंडा बाहेर आणून ठेवला आणि सांगितलं, गणोबा मी तुला हा धोंडा देतो, पण माझे मालाचे पैसे मला दे. गणोबाने लगेच त्याचे काय ठरलेले होते ते पैसे देऊन टाकले. आणि मग गणोबाला आनंद झाला की आता एवढं सोनं मिळणार. गणोबाने त्या धोंड्याला म्हणजे सोन्याच्या गोळ्याला असा हात लावला. हात लावल्याबरोबर तो सोन्याचा गोळा सोना झाला नाही, ते पुन्हा धोंडाच झाला. हात लावल्याबरोबर पुन्हा तो धोंडाच झाला. ही सगळी लीला भगवंताची लीला. नामदेव यांच्या लक्षात आलं. हे घरामध्ये लक्ष द्यायला लागलेले नामदेवराय, बाजाराला चाललेले नामदेवराय. गोनाईंनी नामाशेट्टीला म्हणावं, मालक, आपला मुलगा मोठा झाला, आपला मुलगा बाजार करायला लागला, आपला मुलगा 4 पैसे कमवून आणायला लागला, आपल्या मुलाचं लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे, पण लग्न करण्याकरिता मुलीकडले 2 प्रश्न विचारत असतात. ऐका, मुलीकडले 2 प्रश्न विचारत असतात. त्यातला पहिला प्रश्न असा असतो की मुलगा काय करतो, आणि दुसरा प्रश्न असतो की घर कुठं आहे, घर कसं आहे. हे 2 प्रश्न असतात. मुलगा काय करतो हे कळालं, बाजार करायला लागलाय, पण घर कसं आहे म्हणावं तर घर असं काय त्या घराला वर्णन करता येईल? सगळं घर पडकं झालेलं आहे, आतमध्ये सगळ्याच्या सगळा तो केर पडतो आहे. लग्न करून आणायचं म्हटलं तर नवीन सुनेला कुठं बसवावं ठेवावं म्हटलं तर आपल्या घरात जागा नाही. आपलं घर बांधलं पाहिजे, घर बांधलं पाहिजे. दामोशेट्टींनी सांगितलं, हो बांधायला पाहिजे. नामयाचे घर मोडले एक दिनी, मजूर तया लागी मिळेची ना. नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. नामदेवाचं घर पडलं आणि आता ते घर बांधायचं ठरवलं, पण आला मजूर कुठून आणायचा? नामयाचे घर मोडले एक दिनी, मजूर तया लागी मिळेची ना. हिंडता भागले मजूर न मिळे, आले ते सकळ ग्रहा लागे. हिंडायला लागले, भागले, कोणी येईल का आमच्याकडे कामाला? एकट्याने होणार नाही, हे कोणीतरी मजूर पाहिजे. इकडं तिकडं शोधाशोध केली, पण कोणीही मजूर काम करायला येईना. मजुराची वानवा झाली, कोणी त्यांच्याकडे काम करायला येईना. काय येईना? कारण मजूर नव्हते अशातला भाग नाही, पण त्या मजुरांना वाटायचं हे काय आपल्याला रोजगार दिला पाहिजे ना, यांचंच यांची खाण्याची भ्रांत आहे, आपला काय रोजगार देणार, कोण नकोच जायला यांच्याकडे, कोणी येईना. दामोशेट्टी हळहळ व्यक्त करायला लागले, अरे माझं घर शेकारायचं आहे, नाहीतरी झोपडीचं आहे. घर म्हणजे तरी काही फार मोठं होतं अशातला भाग नाही, पण त्या झोपडीला सगळ्या त्या काट्याकुपाट्याने शेकारायचं आहे. आणि शेकारण्याकरता एका मजुराची गरज आहे, पण मजूर काही मिळे ना. हिंडता भागता मजूर न मिळे, आले ते सकळ ग्रहा माझी. पांडुरंग ते होऊनी मजूर. भगवंतांनी मजुराचं रूप धारण केलं. पांडुरंग ते होऊनी मजूर, शाकारिले घर नामयाचे. नामदेवाचं घर शाकारलं. कोणी शाकारलं? भगवंतानी. भगवंतानी मजुराचं रूप धारण केलं. एका जनार्दनी उने नेदी भक्ता, आपण तत्वता अंगे रावे. भगवंतानी नामदेवाचं घर शाकारलं, म्हणजे ते घर नीट केलं. झाड काट्याकोपट्या वर व्यवस्थित टाकून घेतल्या, आणि मग तो मजूर आलेला आहे, त्याच्याबरोबर ते घर बांधकाम व्यवस्थित झालेलं आहे. घर हा शब्द
फार गमतीचं आहे. काय आहे, घर दोन पद्धतीचं असतं. स्वतःचं घर वेगळं आणि भाड्याचं घर वेगळं. स्वतःच्या घराचा घर पडकं का असे ना, पण स्वतःचं असलं की त्याचा आनंद वेगळाच असतो. मुळात नामदेवरायांना या घराचं काही विषयच राहिलेला नव्हता. मुळात नामदेवरायांना त्या घराबद्दल फार आसक्ती होती अशातला भाग नाही. त्या घराबद्दल फार ममत्व होतं अशातला भाग नाही. त्या घराबद्दलची फार मोठी तळमळ होती अशातला भाग नाही. मुळात संतांच्या चरित्रामध्ये घर असा शब्द जरी आलेला असला तरी लौकिकाचं घर वेगळं आणि संतांच्या विचाराचं घर वेगळं. घरामध्ये दोन प्रकार. तुकाराम महाराजांचंही चरित्र आपण वाचतो, नामदेवरायांचं चरित्र वाचतो, ज्ञानोबांचं चरित्र वाचतो. घरं बघा, महाराजांनी तर स्वतः स्पष्ट म्हणावं, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. जवळी येता चोर धाके. त्या घराला कुलूप लावायची गरजच नाही. काही नाहीच तर काय लावता कुलूप, त्या घराला कुलूप लावायची आवश्यकताच नाही. कुत्री घर राखीती. त्या घराबद्दलची आसक्ती संपलेली आहे. मी अनेकदा सांगत असतो, हे तुकाराम महाराज त्या घराच्या बाहेर बसलेले आणि येणाऱ्या जाणाऱ्याला लोकांना म्हणायचे, मला माझ्या घरी नेऊन सोडा. महाराज घराच्या बाहेरच बसलेले आहेत आणि म्हणतात, घरी नेऊन सोडा, घरी घेऊन चला, घरी घेऊन चला. येणारे जाणारी लोक म्हणायचे, महाराज तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरच बसलाय तर घरी घेऊन चला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराला मला जायचं आहे. या घराचा विषयच नाही. घरी घेऊन चला, घरी घेऊन चला. मला कधी कधी हे चरित्र असताना आश्चर्य वाटतं. तुकाराम महाराजांनी म्हणावं, मला घरी नेऊन सोडा. घरात बसलेल्या माणसांनी म्हणायचं असतं का? बरं, मान्य आहे, मान्य आहे. काही काही माणसाला संध्याकाळच्या वेळेला हाताला धरून घरी नेऊन सोडावं लागतं. नाही असं नाही. उगा रस्त्यावर पडण्यापेक्षा तू तुझ्या घरी पड बाबा म्हणावं लागतं आपल्याला. घरी नेऊन सोडावं लागतं आपल्याला हाताला. पण महाराज तुम्ही काय म्हणायला लागलात? कोणतं घर आहे? त्या घर या शब्दाचा अर्थ तरी काय? तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगायचा झाला तर आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे. निरंजनी आम्ही बांधी येले घर, निराकार निरंतर राहिलोसे. ब्रह्मतत्व हे खरं घर. घर या शब्दाचा अर्थ आहे विश्रांतीचं स्थान. विश्रांती या शब्दाचा अर्थ आहे विगतः श्रांती यशेसः विश्रांती. ज्याची श्रांती नाम दुःख कष्ट निघून गेलं त्याला विश्रांती म्हटलं जातं. ही विश्रांती तत्वज्ञानाने दोन पद्धतीची सांगितली. पंचदशीकारांनी दोन पद्धतीची विश्रांती सांगितली. एक सांकुशा विश्रांती सांगितली आणि दुसरी निरंकुशा विश्रांती सांगितली. काही कालापुरती विश्रांती असते त्याला सांकुशा म्हटलं आणि कायमची विश्रांती असते त्याला निरंकुशा म्हटलं. ऐका, लौकिकाच्या घरामध्ये विश्रांती मिळते परंतु ती सांकुश असते आणि परमार्थातल्या घरामध्ये विश्रांती मिळते ती निरंकुश असते. लौकिकाचं घरही आम्हाला विश्रांतीकडे घेऊन जातं पण ती सांकुश आहे. मी धावून थकून भागून घरी आलो. घरी आल्यानंतर बायको मला पाणी देते, चहा देते, मला आनंद वाटतो, मी खुर्चीवर बसतो, शांत वाटतं, बरं वाटतं, विश्रांती वाटते. बस झालं बाबा, मी माझ्या घरी पोहोचलो, व्यवस्थित वाटतं. पण किती वेळ? तासभर, 2 तास, 3 तास, 3-1 तासानंतर वाटायला लागतं आता बस झाली विश्रांती, उठा चला आणखीन आपल्याला निघायचं आहे कामाला. मग शेतकरी असेल तर शेताकडे जाईल, व्यापारी असेल तर व्यापार करायला जाईल, नोकरदार असेल तर नोकरीला जाईल. मग घरामध्ये विश्रांती मिळाली नाही का? मिळाली, परंतु ती सांकुशा काही कालापुरती होती. निरंकुशा विश्रांती घ्यायची असेल तर परमार्थाचंच घर पाहिजे, त्याला प्रपंचातलं घर असून जमत नाही. निरंकुशा या शब्दाचा अर्थ आहे कायमची विश्रांती. जिथं कोणत्याही पद्धतीचं दुःख मनाला स्पर्श करणार नाही अशी विश्रांती असेल त्याला निरंकुशा विश्रांती म्हटलं जातं. आणि ते निरंकुशा विश्रांती मिळण्याचं घर जर कोणतं असेल, तुकाराम महाराजांच्या भाषेतलं घर आहे निरंजनी आम्ही बांधी येले घर. ब्रह्मस्वरूपता, परमात्मा स्वरूपता हे जीवाचं मूळ घर आहे. ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातना ही गीता आम्हाला सांगते. परमतत्वाला पोहोच होणं हे जीवाचं मूळ घर आम्हाला सांगितलं जातं. त्या घरी पोहोचणं ही जीवाची मूळ अवस्था आम्हाला सांगितली जाते. निरंजनी असा शब्द वापरलाय. निरंजनी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ सांगतो आपल्याला, ब्रह्मस्वरूपता. हा अर्थ नाही कळाला तर दुसरा अर्थ सांगतो, एकांत स्थान. याला निरंजन म्हणा. निरंजन म्हणजे एकांत. आता प्रश्न पडतो, एकांत म्हणायचं कशाला? उगे अलीकडल्या काळातली व्याख्या सांगतो. एकांत कशाला म्हणायचं? जिथं कोणत्याच मोबाईलची रेंज पोचत नाही त्याचं नाव एकांत. आता अलीकडल्या काळात तेच बोलायची वेळ आली. रेंजच येत नाही, कारण सगळ्यात मोठा जर आपल्याला त्रास होत असेल तर त्या मोबाईलचा आहे आता अलीकडल्या काळात. एकांत स्थान म्हणजे काकी कोणतंही तिथं राहिलं नाही. तो का म्हणे आम्हा एकांताचा
वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा। ही एकांताची स्थिती खरी ब्रह्मस्वरूपता आहे। हे जीवाचं मूळ घर म्हणून सांगितलं जातं। नामदेवरायांना या लौकिकाच्या घराची आसक्तीच राहिलेली नाही। नामदेवरायांना या घराचा विषय राहिलेला नाही, पण तरीही दामूशेठीच्या आग्रहाखातर ते घर बांधायला सुरुवात केली। त्या घराचं साकारण्याचं काम भगवंतानी पांडुरंग तेथे होऊनी मजूर शाकारिले घर नामयाचे एका जनार्दनी उने नेदी भक्त आपण तत्वता अंगे रावे अशा पद्धतीचं ते घर भगवंतानी स्वतः तयार करावं। नामदेवरायाच्या घराची बांधकाम स्वतः भगवंतानी करावं। भगवंताचा हात नामदेवरायाच्या घराला लागावा। नामदेवरायाच्या घरामध्ये भगवंतानी राबावं असं ते नामदेवरायाचं घर। तो मजूर आहे असं दामूशेठीला वाटायचं। दामूशेठीला माहीत नाही तो भगवंत आहे, त्याला तो मजूर वाटायचा। आणि मग मजुराबरोबरच्या गप्पा काही वेगळ्याच असतात। मजुराबरोबरच्या गप्पा वेगळ्याच असतात। मग त्या दामूशेठींनी त्या मजुराबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली आणि विचारलं, का रे बाबा तू कुठं राहतोस, काय करतोस, कोण कोण तुझ्या घरात आहे, काय नेमकं तुझं आहे, कुठून आलायस, काय आलायस। आता या भगवंतानी विचार केला की हे तर माझं कुळीमुळी विचारायला लागलं, आपण तर मजूर म्हणून आलोय। भगवंतानी मग उगीच सांगायचं, नाही मी मजूरच आहे। कुठं राहतो, इथंच म्हटले देवळाच्या पाठीमागं राहतो। अरे गावात राहून माहीतच नाही म्हटले तू आहे। ते म्हटले मी दिसत नसतो। असा कोणालाही दिसायला लागलो तर देव कोण म्हणेल, बरोबर आहे। देवानं असं कोणालाही दिसायचं नसतं। देवानं असं कोणाच्याही उगं कुठं कुठं जायचं, कोणाच्याकडे दिसायचं नसतं, असं नाही, दिसत नाही। बरं काय चाललंय काय नाही, मग सगळं गप्पा गोष्टी इकडल्या तिकडल्या। मग तो मजूरही गमतीचा, मजूर म्हणजे तर कोण, जगाचा मालक। मजूरही मोठा गमतीचा। बरं त्याला वेळ काढायची होती, घर बांधायला काही त्याला फार अख्खा दिवसच लागायचा होता अशातला भाग नाही, पण गप्पा करायच्या होत्या म्हणून लागला हे वाढवायला। मजूर फार गमतीचे असतात नाही का। ते मालकाला सुद्धा कसं गप्पामध्ये गुंतवतात हे मालकालाही कळत नाही का। मजूर असतो। मग इकडल्या तिकडल्या भगवंतानी म्हणजे त्या मजुरांनी गप्पा मारायला सुरुवात केली आणि मग बोलता बोलता विचारलं, तुमचं कसं काय, तुम्ही कुठून आलायत, कसं चाललंय, तुमचं काय आहे। मग दामूशेठींनी सांगितलं, तुला सांगू का, खरं सांगायला गेलं सगळं चांगलं चाललंय बघ। आता मला चिंता होती मुलाच्या व्यापाराची, पण मुलगाही व्यापार करायला लागलाय। मजुरांनी विचारलं, असं का, चांगला व्यापार, हो चांगला व्यापार करायला लागलाय, पैसे मिळवायला लागलाय। पैसे मिळवणारा मुलगा असला की बापाला बरं वाटतं, पैसे मिळवायला लागलाय। म्हटले अरे वा चांगलं झालं। मग आता काही नाही, म्हटलं एकच चिंता आहे, पैसे मुलगा चांगला धंदा करायला लागलाय। आता मुलगा धंदा चांगला करायला लागलाय, घर चांगलं झालं, आता फक्त एकच आहे, त्याचं लग्न कसं होईल एवढी चिंता आहे। म्हटले लग्न कसं करावं, काय करावं याची चिंता लागलेली आहे। म्हटले लग्न कोण करेल, कोण जाईल, काय जाईल, आम्हाला फार आता फिरणं होत नाही, करणं होत नाही, काय होईल। या मजुरांनी सांगितलं लग्नाची चिंता आहे, काळजी करू नका, आपल्याला चांगलं माहीत असतंय। ते म्हटले तू तर मजुरां, तुला कसं काय चांगलं माहिती आहे, आपल्याला सगळं माहीत असतंय। म्हटले सगळं ज्याला माहीत आहे तोच मी आहे म्हटले, नाही का। उगं बोलता बोलता गमतीने हसायचं पुन्हा मध्येच। दामूशेठीला कळालं नाही। म्हटले मीच म्हणजे, अहो तसं नाही। म्हटले आता तुम्ही कसं एकाच घरात राहता, पण आम्हाला अनेक घराची कामं करायला जावं लागतं म्हणून माहिती, दुसरं काय भाई, आम्हाला म्हणजे तसं समजू नका। तुम्ही कसं तुम्हाला तुमच्याच घरातलं माहिती, पण आम्हाला अनेकांच्या घराला भिंतीला हात लावावा लागतो, आम्हाला अनेकांच्या दगडाला हात लावावा लागतो, आम्हाला आतपर्यंत जाता येतं। मग तिथं गेल्यानंतर प्रत्येकजण स्वतःची काही ना काही सांगत राहतात, मग आम्हाला कळतं म्हटले काय आहे काय नाही। त्यामुळे आम्हालाही त्या घरातलं सगळं माहीत असतं, त्यामुळे मी तुमच्या मुलाकरता मुलगी शोधेल म्हटले। दामूशेठींनी सांगितलं बरं झालं, आम्हाला चिंताच लागलेली आहे, नामयाचे लग्नासाठी चिंता करी दामाशेठी। नाथ महाराजांनी वर्णन केलंय, नामयाच्या लग्नासाठी चिंता करी दामाशेठी, नाही आपुले जवळी धन कैसे होईल याचे लग्न।